सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये खूप महत्वाची ऍडव्हर्टाईज जी आहे ही ऍडव्हर्टाईज आलेली आहे. आयटीचे मुलं जे पण आता पास आउट झालेले आहेत, ठीक आहे, किंवा जे ऑलरेडी पास झालेले आहेत असे मुलं पण आतापर्यंत त्यांनी अप्रेंटिस केलेली नाहीये, अशा मुलांसाठी खूप महत्वाची ऍड आहे. ऍड कोणत्या कंपनीची? जी आपली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, म्हणजेच HAL, ही जी आपली सेमी गव्हर्नमेंटची कंपनी आहे, याची अप्रेंटिसची जाहिरात आहे. कोणत्या लोकेशनसाठी? जे आपलं नाशिकची ओझर टाउनशिप आहे, या लोकेशनसाठी याची जी ऍड आहे ही ऍड आलेली आहे. ऍड कधी आलेली आहे? 2 दिवसापूर्वी, म्हणजेच 8 ऑगस्टच्या दिवशी ही जी ऍड आहे ही ऍड आलेली आहे. तर बघूया याला अप्लाय कसं करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या ट्रेड जे आहे त्या ट्रेड यासाठी इलिजिबल आहे. ठीक आहे, जाऊया खाली खाली. बघा आता, हा, सर्वात पहिले ज्या 2 इयर ट्रेड आहे हे त्यांनी आपल्याला सेपरेट लिहून दिलेले आहे, आणि जे आपल्या 1 इयर ट्रेड आहे या दोघांचं जे स्टायपेंड आहे, म्हणजे जे तुम्हाला सॅलरी वगैरे जी काय भेटणार आहे स्टायपेंड, ही वेगवेगळ्या प्रकारची. आता ज्या टू इयरचे ट्रेड आहे त्या कोणत्या कोणत्या एलिजिबल आहे ते आपण बघून घेऊ, आणि त्याच्या किती किती जागा आहे ते पण आपण बघून घेऊ. जे आपण 2 इयरचे ट्रेड आहे यांच्यासाठी स्टायपेंड किती रुपये आहे? तर 8,050 रुपये स्टायपेंड आहे पर मंथ. ठीक आहे, त्यानंतर ज्या ट्रेड आहे, ट्रेड कोणत्या कोणत्या एलिजिबल आहे? फिटर आहे, फिटरच्या किती जागा आहे? जवळपास 138 जागा आहे, सर्वात जास्त जागा फिटरच्याच आहे, 138 जागा. त्यानंतर टूल अँड डाय मेकर याच्या 5 जागा आहे. त्यानंतर टूल अँड डाय मेकर, डाय अँड मोल्ड याच्या 5 जागा आहे. टर्नरच्या 20 जागा आहे. मशिनिस्टच्या 17 जागा आहे. मशिनिस्ट ग्राइंडरच्या 7 जागा आहे. इलेक्ट्रिशियनच्या 27, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या 8, ड्रसमॅन मेकॅनिक याच्या 5 जागा आहे. मेकॅनिक मोटर व्हेकल याच्या 6 जागा आहे. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग याच्या पण किती जागा आहे? 6 जागा आहे. त्यानंतर आता या सर्व मी कशाबद्दल सांगितलं तुम्हाला? ज्या 2 इयर ट्रेड आहे त्याबद्दल सांगितलं. त्यानंतर पेंटर एक ट्रेड आहे 2 इयर, हिच्या पण जवळपास किती जागा आहे? 7 जागा आहे. तर ज्या पण मुलांचा यावरच्या 11 ट्रेड पैकी कोणता पण आयटी झाला असेल त्यांनी याला काय करा, नक्की अप्लाय करा. त्यानंतर 1 इयरच्या ज्या ट्रेड आहे त्या कोणत्या कोणत्या एलिजिबल आहे ते पण आपण बघून घेऊ. कारपेंटर, हे बघा, कारपेंटर वाले मुलांसाठी तर खूप चांगला चान्स आहे, कारण शक्यतो कारपेंटरचे अशा ठिकाणी अप्रेंटिस भेटत नाही. किती जागा आहे? 6 जागा आहे. त्यानंतर आहे शीट मेटल वर्कर, त्यानंतर आहे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, त्यानंतर आहे वेल्डर, आणि त्यानंतर आहे स्टेनोग्राफर. तर अशा जवळपास 16 ट्रेडच्या एकूण किती जागा आहे? 324 जागा आहे. जे पण मुलं वरती दिलेल्या 16 ट्रेड पैकी कोणता पण एक आयट्या पास आउट असेल तर ते सर्व मुलं यासाठी काय इलिजिबल आहे. फक्त त्यांची अट काय आहे? आयट्या काय पास पाहिजे, तुम्ही आयट्या काय पास पाहिजे. ठीक आहे, आयट्या पास पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय म्हणता, वरती ज्या दिलेल्या आहे 16 ट्रेड यांच्यापैकीच तुमच्या कोणती पण एक ट्रेड झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही आतापर्यंत कुठेच अप्रेंटिस केलेली नाही पाहिजे. एवढ्या त्यांच्या ज्या 2-3 सिंपल अटी या तुम्हाला पार करायच्या आहे. त्यानंतर बघूया आता, बघा एलिजिबिलिटी काय क्रायटेरिया काय काय, जे मी तुम्हाला आता एवढंच सांगितलं काय, की तुम्ही आयट्या जे आयट्या पास पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जी आता याच्यात लक्षात घेण्यासारखी, जे आपलं नॅप्स पोर्टल आहे. नॅप्स पोर्टल म्हणजे काय? नॅशनल अप्रेंटिस, जिथं आपण रजिस्ट्रेशन करतो अप्रेंटिसचं, बरोबर आहे. या ठिकाणी तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन 100% प्रोफाईल पूर्ण झालेली पाहिजे. ठीक आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यात तुमची जी प्रोफाईल आहे, जे आपलं अप्रेंटिस पोर्टल आहे याच्यावर आपण जे रजिस्ट्रेशन करतो, या रजिस्ट्रेशन पोर्टलवर तुमची जी प्रोफाईल आहे ही 100% फिल झालेली पाहिजे, तरच तुम्ही याच्यासाठी एलिजिबल राहणार आहे. आता ती प्रोफाईल झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर कुठे करायची, ज्यांना माहित नसेल त्याच्यासाठी बघा इथं www.apprentice.government.gov.in यावर तुमची जी साधी साधी माहिती ही माहिती भरायची आहे तुम्हाला, आणि तुमचं जे अप्रेंटिस वरचं पोर्टल आहे हे पूर्ण करायचं आहे. पोर्टल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तिथं एक नंबर भेटतो, रजिस्ट्रेशनचा नंबर भेटतो. तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथं या अप्रेंटिसला अप्लाय करताना तो नंबर आपल्याला लागणार आहे. या नाही, कोणत्या पण अप्रेंटिसला आपल्याला अप्लाय करताना तो नंबर आपल्याला गरजेचा आहे. ठीक आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी, तुम्ही जे ते इंडियाचे नागरिक पाहिजे ते तुम्ही आहातच ऑलरेडी. त्यानंतर जे रिझर्वेशन आहे ते तर आहेच. SC ला 10%, ST ला 9%, OBC नॉन क्रिमिनल वाल्यांना 27%, PWD वाल्यांना म्हणजे जे हँडिकॅप मुलं आहे त्यांना 4%, आणि जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे यांना 10%. याप्रमाणे त्याचं जे आहे रिझर्वेशन आहे ते लागू होणार आहे. त्यानंतर PWD कॅन्डिडेट यांचं जे हे आहे डिसेबिलिटी पर्सेंटेज आहे हे 40% पेक्षा कसं पाहिजे? कमी पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते मुलं एलिजिबल राहणार नाही. पुढे बघू, ज्या महत्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला सांगून देतो. हा, आता बघा त्यांनी काय सांगितलंय, अप्लाय कसं करायचं आहे. सर्वात पहिली स्टेप काय? तुम्हाला जे आपल्या अप्रेंटिस पोर्टल आहे याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे, जे मी तुम्हाला वरती सांगितलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर भेटेल, त्यांनी त्याचा फॉर्मॅट पण दिलेला आहे. कसा कसा नंबर राहील? A पासून सुरुवात राहील, A0 पुढे काहीतरी नंबर राहील, 1 2 3 4 समथिंग काहीतरी नंबर राहील. तर हा नंबर तुम्हाला लागणार आहे. तो नंबर तुम्हाला म्हणजे या अप्रेंटिसला अप्लाय करण्यासाठी तो नंबर तुम्हाला गरजेचा आहे.
त्यानंतर कसं करायचं ते पण त्यांनी सांगितलं बघा. होम वर जायचं वगैरे वगैरे सर्व डिटेल त्यांनी इथं देऊन ठेवलेले आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय करायचं आहे, आता यांनी हा जो इथं गुगल फॉर्म दिलेला आहे, 2 प्रकारे दिलेला आहे. एक त्याची इथं लिंक देऊन ठेवलेली आहे, बरोबर आहे. तर ही जी PDF आहे ही मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर WhatsApp कम्युनिटी ग्रुपवर टाकून ठेवेल. इथून तुम्हाला ही लिंक आणि हे स्कॅनर दोघं भेटून जाईल आणि ही PDF पण तुम्हाला भेटून जाईल. तर हे जे त्यांनी लिंक दिलेली आहे, या लिंकवर एक तर तुम्ही काय करा, टिक करून तो फॉर्म जो आहे तो फॉर्म ओपन करा, किंवा हे जे स्कॅनर आहे या स्कॅनरला स्कॅन करा आणि तो गुगल फॉर्म जो आहे हा गुगल फॉर्म ओपन करा. गुगल फॉर्म ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं जी पण काही बेसिक माहिती असेल ती पूर्ण बेसिक माहिती तिथं फिल करायची. तुमचं नाव, नंबर, ट्रेड वगैरे सर्व पर्सेंटेज वगैरे जे काय असेल हे सर्व तुम्हाला फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर तुम्हाला शेवटी एक असा मेसेज येईल, थँक्यू, युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. याचा अर्थ तुमचा जो फॉर्म आहे हा सक्सेसफुली काय झालेला आहे, भरला गेलेला आहे. असा मेसेज आल्यानंतरच तुमचं जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर अप्लाय करायची प्रोसिजर ही कंप्लीट होणार आहे. आणि याची जी लास्ट डेट आहे ही लास्ट डेट किती तारखेची आहे, 31 ऑगस्ट. म्हणजे याच महिन्याच्या शेवटी 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला जे आहे हे अप्लाय करायचं आहे. त्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे ही पुढची प्रोसिजर कशी होणार आहे, सर्वात महत्त्वाचं त्यांनी इथं सर्व तारखा देऊन ठेवलेल्या आहे. 8 तारखेला जी आहे ती ऍड आलेली आहे. शेवटची तारीख काय, तर 31 ऑगस्ट याची शेवटची तारीख आहे अप्लाय करायची. त्यानंतर ही लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला स्वतःहून एक मेल येईल. मेल आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यात, कोणत्या महिन्याच्या, सप्टेंबर महिन्याच्या, म्हणजे नेक्स्ट मंथच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यात तुम्हाला स्वतः जाऊन तिथं फिजिकली जे तुमचे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागेल. डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची जे पण मुलं त्याच्यातून शॉर्टलिस्ट केले असतील, म्हणजे सिलेक्ट केले असतील, त्या मुलांचे चौथ्या हप्त्यात अंदाजे तारीख सांगितली त्याने, टेंटेटिव्ह आहे, याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो. तर जे 4th वीक आहे सप्टेंबरचा, या वीकमध्ये तुम्हाला मेल वगैरे येईल. तर मेल आल्यानंतर तुम्हाला तिथं काय करायचं आहे, त्यांनी दिलेल्या तारखेवर तुम्हाला जॉईन करायचं आहे. साधारण त्यांनी जॉईनिंग डेट पण तुमची देऊन ठेवली, 2nd वीक ऑफ ऑक्टोबर. म्हणजे जो ऑक्टोबर महिना आहे, ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यात तुमची जी जॉईनिंग आहे ही जॉईनिंग होऊन जाणार आहे. तर यात तुम्हाला काही पण अडचण असेल तर त्यांनी त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायला लावलेली आहे. त्याच्यावर FAQ दिलेले आहे, म्हणजे नेहमी विचारले जाणारे जे प्रश्न आहे असे प्रश्न आणि त्याचे उत्तर पण दिलेले आहे. आणि जेवढं काही याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती असेल ती सर्वच्या सर्व माहिती याच्यावर तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, वरती सांगितल्यापैकी जेवढं पण 16 ट्रेड आहे यापैकी तुमची एक ट्रेड असली पाहिजे. त्यानंतर तुमचं नॅशनल अप्रेंटिस पोर्टल आहे याच्यावर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. त्यानंतर तुमचे जेवढे पण याच्या आधी तुम्ही अप्रेंटिस कुठेच केलेली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच इथे अप्रेंटिस करत असाल तरच तुम्ही या सर्व गोष्टींसाठी काय राहाल, इलिजिबल राहाल. आणि 31 तारखेच्या आत तुम्हाला हा वरती दिलेला जो गुगल फॉर्म आहे हा गुगल फॉर्म पण तुम्हाला फिल करावा लागेल, सक्सेसफुली फिल करावं लागेल. त्या सर्व गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहे. खूप चांगली अशी रिक्रुटमेंट आहे. लवकरात लवकर काय करा, फॉर्म भरून टाका. आणि जर तुम्ही अजून ITA पास नसाल तर तुम्ही ही जी रिक्रुटमेंट आहे याला अप्लाय करू शकत नाही. कारण त्यांनी धडधडीत म्हटलंय, जे पण मुलं ITA पास आउट आहे अशीच मुलं त्यांना पाहिजे. ठीक आहे. तर जे पण तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि चांगली रिक्रुटमेंट आहे, सॅलरीकडे बघू नका, पण याचा जो एक्सपिरियन्स आहे आणि याचं जे सर्टिफिकेट आहे हे भविष्यात पण तुम्हाला कामात येणार आहे. तर ठीक आहे, लवकरात लवकर अप्लाय करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.